मित्रांनो, आपण आहोत आता निंबूत या ठिकाणी आणि मित्रांनो आपल्या समवेत आहेत प्रसिद्ध बैलगाडी मालक ऋत्विक शेठ दगडे पाटील आहेत आणि दगडे पाटलांचा सुंदर तुम्ही पाहू शकता. तर शेठ नमस्ते. नमस्कार. कसं काय नियोजन आहे सुंदरचं? नियोजन चांगलं व्हायलाच आपल्याच भागातला बैल आहे. बरं, कशात पाळणार आहे? ओपनला पाळणार आहे 21 तारखेला. 21 तारखेला ओपनला पाळणार. आणि काय पायऱ्या कोणाबरोबर काय? पहिला आपला कर्जतला बैल आता चालूला राहतोय रोज कंटिन्यू गुलाला. बापू सुतार त्यांचा शंकर, सागर मामा बंडलकर, बरं ती गाडी पाळणार आहे. ती गाडी पाळणार आहे. बरं. आणि त्याचबरोबर भारत एक नवीन सध्या त्याची खूप चर्चा आहे भारतची. हा, चालूला गुलाला आहे कंटिन्यू. चालूला कंटिन्यू गुलालात असणारा हा भारत आहे. तर दादा कसं काय नियोजन आहे भारतचं? त्याचं पण ओपनलाच आहे. ओपनलाच आहे का? हा, ओपनलाच का केलं दादा नियोजन? ओपनलाच केलं. काय होतंय, रान पाल्याचं आहे, चढाचं रान आहे. वासरांबरोबर काय एवढं नियोजनाचं वासर काय आता सध्याला वासरांची परिस्थिती जरा वासर नाही, त्यामुळे ओपनलाच केलं. वासर भेटत नाही. वासरांची परिस्थिती जरा आपल्याला डोक्याला लागलं नाही वासर, त्यामुळे ओपनलाच केलं. ओपनला केलं. बरं, कुणाबरोबर नियोजन आहे ह्याचं? हा, चाकांचा काठापूरचा सोन्या पोखरकर बंधूंचा. म्हणजे तो तिरकवाडीच्या मैदानात कडे 8 नंबर तासाने त्यांनी गट सीमे पास केला, 1 नंबर केला होता. 1 नंबर केला होता. त्याच्यासोबत आहे. त्याच्यासोबत चांगलं नियोजन केलं. चांगलं नियोजन केलं. बरं, चला तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी. धन्यवाद. धन्यवाद. मित्रांनो, आपण आलो आहोत मुरुम या ठिकाणी आणि या ठिकाणी प्रसिद्ध बैलगाडी मालक सागर शेठ गाडगे यांच्या घरी आलो आहोत. तर दादा नमस्ते. नमस्कार. कसं काय हिंद केसरी पेडगाव मैदानाची कशी तयारी करण्यात आली? तयारी झाली आता व्यवस्थित. सगळं पैराही झालेला आहे. पैरा इथे झालाय. बरं, कोणते नंदी कोणत्या मैदानात धावणार आहेत? ओपनच्या मैदानात कोणते नंदी धावणार आहेत? ओपनलाच दोन्ही पण चित्ता आणि येडा लक्षा पण ओपनलाच धावणार आहेत. पलीकडचा येडा लक्ष आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. पलीकडचा येडा लक्ष आहे, इकडं कबाली आणि इकडं चित्ता आहे. बरं, चित्ताचं कसं काय नियोजन आहे? कोणाबरोबर पाळणार आहे चित्ता? ते अमराव पुरकर आमचे मित्र ते गोडशे, त्यांचा भारत म्हणून बैल बघा. बरं, त्याच्याबरोबर भारत बरोबर पाळणार. बरं. आणि त्याचबरोबर येडा लक्षा कोंढणपूर मयूरचा बादल. आणि कबालीचं कसं काय नियोजन आहे? कबालीचं नाही काय नियोजन केलेलं. बरं, कबाली आदतमध्ये पण नाही पाळणार. नाही. बरं, ह्यांचं आदतमध्ये झाले का परत नियोजन? नाही, एकच मैदान ओपनमध्ये झाले. बरं, चला मित्रांनो, जाऊयात आता पुढं. पण अजून बरीच ठिकाणी जायचं बैलगाडी मालकांकडे जे आपल्या रूटवरती आहेत त्यांच्याकडे. तुम्हाला दादा पेडगावच्या हिंद केसरी मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि एक बैलगाडी मालक म्हणून कसं बघताय तुम्ही त्या मैदानाकडे? आता 1 वर्षभर प्रतीक्षित आहेत सगळे. आपले इच्छा आहे की हिंद केसरी हो. पहिल्यांदाच पळणारे हा कपाली 1-2 वेळा तिथं पळून राहिलेला आहे. बरं, तुमचं ग्रामदैवत मल्लिकार्जुना चरणी प्रार्थना करतो की निश्चित तुम्ही जे स्वप्न उराशी बाळगले ते पूर्ण हो. धन्यवाद दादा. थँक्यू. मित्रांनो, आपण आलो आहोत साखरवाडी या ठिकाणी बावरे आहे. तर आपल्या समवेत सूरज भाऊ राऊत आहेत. दादा नमस्ते. काय कसं काय नियोजन आहे? पेडगावला पेडगावला पण ओपनच्या मैदानात का आदतच्या मैदानात? दोन्ही ओपन आदत दोन्ही पण नियोजन झाले मित्रांनो. ओपन आदत दोन्ही पण नियोजन झाले. तुम्ही पाहू शकता बावरे हा साखरवाडीचा नेहमीच मोठ्या मैदानामध्ये कमाल करत असतो आणि मालकासाठी फायनलचा गुलाल घेत असतो. तर दादा 21ला ओपनचं नियोजन कसं झालंय? पायरा सांगू इच्छिता कोणाबरोबर पळताना दिसेल? अक्कलकोटचा छावा. आणि त्याचबरोबर 22 तारखेला आदतचं मैदान आहे. आपलं घरचं कुठलं वासरू आहे? म्हणजे गावातलं पाहुण्याचं काय नाव आहे त्याचं आदतचं? शेटनं पायरा केला, म्हणजे शेटनं दिलाय, संबंधात दिलाय. बरं, चला दादा तुम्हाला शुभेच्छा. आणि एक बैलगाडी मालक म्हणून जनतेच्या मनातील ओरिजिनल हिंद केसरी मैदान पेडगावचं मैदान आहे, त्याच्याकडे कसं पाहता तुम्ही एक बैलगाडी मालक म्हणून? आता महाराष्ट्रात 4-5 मैदान असतात नामांकित, त्यातलं एकच मैदान आपलं राहिलं आहे पेडगावचं. फक्त नाही तर बैल सगळ्या मैदानात राहिला आहे. त्याच्यात पण आता देवाच्या कृपेने आपण प्रयत्न तर 100% केलेत. देवाच्या ह्याच्यात असतील तर आपण उद्या परवा दिवशी पण राहील फायनल. चालतंय, तुम्हाला शुभेच्छा दादा. मनात तुम्ही गुलाल बाळगलाय फायनलचा आणि निश्चित तुम्हाला तो भेटो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद. मित्रांनो, आपण आता पेडगावला निघालो होतो, तर आता बुधमध्ये थांबलोय. नानांची पण रस्त्यावरती भेट झाली आणि काल काय गडबडीत विचारता आलं नाही नियोजन कोणत्या नंदींचं. एकूण किती नंदी पाळणार आहेत नाना? नंदी 3 पाळणार, तेजा, भुंगा, चिक्या. पण आता 2च पाळणार आहे. बरं, कोणता नंदी नाही धावणार? चिक्या नाही पाळणार. बरं, काय कारण काय झालं? त्याचा काय झाला पायरा त्याचा, पण काय कारणास कॅन्सल झाला पायरा. बरं, मग नाही चिक्या पाळणारच नाही. चिक्या पाळणार. बरं, त्याच्याचं कसं काय नियोजन आहे? शेटनीच केलं नाही. नाना, पहिली ती जोडी एकत्र पळाली का? त्याच्या नाही पळाली अजून. नाही पळाली, पहिल्यांदाच एकत्र पळते. म्हणजे शेट जर म्हणलं पहिल्यांदाच पळती, म्हणलं त्यांना शेटलाच माहिती होती.
बरं, आणि अजून दुसरा नंदी कुठला धावणार आहे? तेजान दुसरं कोण पळणार आहे अजून? भोंगा भोंगाचं कसं काय नियोजन? शेटनेच केले नियोजन सगळं. ती पहिली जोडी पळाली काय? हो, नाही पळायला बोल, नाही पळाली का? तर धोक्याविषयी काय सांगाल? धोका नाही पळणार का? धोका बी नाही काढणार. बरं, धोका नाही पळणार. हो. चालते नाना, धन्यवाद. हां. माळशिरस तालुक्याचं रॉकेट सर्जा 22 जून रोजी होणाऱ्या आदत हिंद केसरी पेडगाव मैदानासाठी सज्ज आहे आणि टॉपच्याच पायऱ्यात आहे. आम्ही येतोय, तुम्ही पण या.